हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अभिजात शास्त्रीय संगीताचा पाया जेव्हा एखाद्या गायकाकडे असतो तेव्हा तो गायक जग जिंकू शकतो असं नक्कीच म्हणता येईल. कारण शास्त्रीय संगीतापासून ते आजच्या काळापर्यंत, किंबहुना आजच्या काळातल्या सुद्धा शास्त्रीय संगीताचा एक वेगळा बाज ज्यांनी आपल्यासमोर आणला, अशा एका हरहुन्नरी गायकाला आज आपण भेटणार आहोत. तसं पाहायला गेलं तर हिंदुस्थानी संगीतातला आजचा तरुणाईचा आवाज असं म्हटलं तरी हरकत नाही, किंबहुना एक प्रयोगशील गायक असंही त्याला म्हणता येईल. आणि अभिजात संगीत असेल, नाट्यसंगीत असेल, गझल ते अगदी आत्ताच्या चित्रपट संगीतापर्यंत एक वेगळं सांगीतिक विश्व ज्यांनी आपल्यासमोर उभं केलं, असा राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक राहुल देशपांडे आज आपल्यासोबत आहे. राहुल, नमस्कार, स्वागत आहे. आणि त्याचबरोबर संगीत नाटकातून ज्यांनी काम केलं आणि तिच्या अभिनयाने तिने गायिका अभिनेत्री असा किताब मिळवला, अशी दीप्ती माटे आज आपल्यासोबत आहे. दीप्ती, स्वागत आहे तुझंही. प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचा वारसा ही दोघंही एक पुढे नेत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा पुढे नेताना आजच्या पिढीला शास्त्रीय संगीत कळलं पाहिजे, नाट्यसंगीत पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न या दोघांचाही आहे. वसंतराव देशपांडेंची ही नातवंड आज एका वेगळ्या पद्धतीने आजच्या रसिकांपर्यंत सगळं संगीत पोहोचवत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं, राहुल, दीप्ती, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा वारसा असाच जपत राहा आणि पुढे नेत राहा. राहुल, खरं तर वेगवेगळे जॉनर असं म्हणू आपण, की तू शास्त्रीयही तितकंच उत्तम गातोस, नाट्यसंगीत उत्तम गातोस, आणि हे सगळं करत असताना अभिनयाच्या माध्यमातनं नाट्यसंगीत, संगीत नाटक इथून तू पुढे आलाच आहेस. पण अमलताश सारखा चित्रपट तू नुकताच केलास. तर मला असं वाटतं की आजच्या गप्पांची सुरुवात ही अमलताशपासून करावी. तर मुळात तो चित्रपट करावा असं का वाटलं आणि त्याच्यात आपण भूमिकाही करावी असंही का वाटलं? 10 वर्षापूर्वी ऑडिओ ब्लॉग्स करायचो, तेव्हा पॉडकास्ट हे लोकांना माहिती नव्हतं. आणि मी 20 एपिसोड केले, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती मी सांगीतिक गप्पा मारायचो. आणि सुहास देसले, जो अमलताशचा डिरेक्टर आहे, त्यांनीच ते ऑडिओ ब्लॉग्स डिरेक्ट केले होते. आणि आमच्यात अशी चर्चा झाली की आता ह्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ ब्लॉग करूया. तर 1-2 आठवडे झाले आणि तो एक स्क्रिप्ट घेऊन आला. तो म्हणला मी फिल्म लिहिली आहे. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की फिल्मला किती खर्च लागतो, कसं होतं, काय असतं. घरचाच कॅमेरा होता, घरचेच कलाकार होते, घरचंच म्युझिक होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की चला हे करूयात आपण. आणि मग हळूहळू कळायला लागलं की खर्च किती होतो. तरीही सगळ्या मित्रांनी मिळून ती फिल्म केली. आणि सिन्स मीच ते ऑडिओ ब्लॉग केले होते आणि मीच व्हिडिओ ब्लॉग करणार होतो, तर तो म्हणला की तूच त्याच्यातली महत्वाची जी काही भूमिका आहे ती कर. आणि असंही संगीताच्याच विषयावरचा तो म्युझिकलच होता, कलावंताच्याच आयुष्यावर. म्हणजे अमलताश युनिक कशा करताय की त्याच्यामधलं जे चित्रपटातलं संगीत आहे, जे चित्रपटामध्ये तुम्ही बघता ते लाईव्हच आहे. म्हणजे सिंग साऊंड होती फिल्म आणि त्याच्यामधलं सगळे जे संगीत होतं, त्याच्यातली सगळे पात्र पण म्युझिशियन्स होते. आणि ते जे काही तुम्ही फिल्म बघता ती सगळी लाईव्ह झालेली आहे. आणि त्या अशा अर्थाने पण ते एक संगीत नाटक म्हणू शकतो, म्युझिकल म्हणू शकतो इन द ट्रू सेन्स.
जी बाकी वाजली जातात गाणी ती वेगळी रेकॉर्ड केली बरोबर. ह्याच्याकरता रेडिओ करता. आणि पण अदरवाईज जी फिल्म तुम्ही बघता ती सगळी लाईव्ह आहे. आणि ती माझी पहिली फिल्म होती, वा. ज्याच्यानंतर मी वसंतराव झाली. पण मी जी शूट केली ती पहिली फिल्म होती आणि मला खूप शिकायला मिळालं. कॅमेरा कसा फेस करायचा, लेन्सेस कशा असतात, एडिट कसा, मी सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहिल्या. आणि माझ्याकरता मला वाटतं की अमलतास हे परिपूर्ण शिक्षण होतं आणि खूप मजा आली मला करायला. आणि आमच्यासाठी पण तो एक सुखद अनुभव होता, कारण तुला एरवी रंगमंचावर गाताना पाहणं, एखाद्या कार्यक्रमात गाताना पाहणं आणि संगीत नाटकातूनही आम्ही तुला यापूर्वी पाहिलेलं आहे, पण चित्रपटातनं पाहणं हा मला एक वेगळा अनुभव होता. त्यातलं तृषा जे गाणं झालं, अप्रतिम गाणं झालं. त्या गाण्याच्या वेळेला काही घडलं का? त्या गाण्याची निर्मिती कशी झाली? तृषा हे नंतर फिल्ममध्ये आलं गाणं, ते सुरुवातीला नव्हतं, कारण ज्याला बॅकग्राऊंड असंच आहे ते. सो मयुरेश वाघ म्हणून आहे ज्यांनी ती सगळी गाणी लिहिली आहेत. एक गाणं शांताबाईंचं आहे. ह्याची गंमत अशी झाली की इतक्यांदा ते रेकॉर्ड झालं की वेगवेगळी व्हर्जन झाली, त्याला वेगळा थ्रो हवा होता, वेगळे डायनॅमिक्स हवे होते. सो अशा पद्धतीने ते 7-8 वेळा वेगवेगळं असं ते रेकॉर्ड झालं. सो चित्रपटाच्या शेवटी ते गाणं येतं तृषा. हो, ऐकवणार जरूर जरूर. तुझे श्वास की कुंज हा मोगऱ्याचा, दिशा धुंद साऱ्या ओरी झाल्या, अशा मुग्ध वेळी उरियास माझ्या मिळावा दिलासा मिठीचा तुझा. आणि माझी तुझी रात ही मोहरावी, अमलता शरानी फुलावा जसा, लाजऱ्या मुखावरी रमली खोली कुंतले, चेहऱ्यावरी तुझ्या फुलले जणू चांदणे. रात्र ही खरी प्रिये की स्वप्न हे देखणे, लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले. थँक्यू. दीप्ती, मला वाटतं तूही तृषा गायलेली आहेस आणि मुळात अमलतासचा तुझा अनुभव, कारण तूही काम केलंस आणि तू अभिनय करतेस आणि संगीताचंही आहे. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे तुझ्यावरही पिक्चराईज झालेलं गाणं आहे आणि तू कामही केलेलं आहेस, तर तुझा अनुभव कसा होता? अमलतास जसा राहुलचा पहिला सिनेमा आहे तसा माझा पण पहिला सिनेमा. आणि जेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी येऊन ती स्टोरी ऐकवली आणि त्यांनी सांगितलं की मला तू दीप्ती हेच कॅरेक्टर करायचं आहे आणि राहुलची बहीणच असते त्याच्यातली. सो मला एकदम म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण याच्या आधी मी कधी सिनेमात किंवा असं टेलिव्हिजनवर अभिनय केला नव्हता. सो मी त्याला म्हटलं की मला स्क्रीन प्रेझेन्स किंवा स्क्रीनवर कसं करतात हे काहीच त्याचं म्हणजे शिक्षण नाही आहे, मला काही माहिती नाही. तो म्हणला ते आपण करून घेऊ. आणि मग आम्ही ऑडिशन त्यांनी घेतली. त्याच्यानंतर स्क्रिप्टमधले काही डायलॉग्स वगैरे आम्ही म्हणून पाहिले आणि खूप छान भूमिका होती, ती करायला मिळाली. राहुलची बहीण असल्यामुळे मी त्याच्याबरोबर खूप कम्फर्टेबल होते. सगळे मित्र असल्यामुळे खूप छान अनुभव होता तो सिनेमा. आणि सिनेमातही बहीण असल्यामुळे तो आणखीन एक बॉन्ड ज्याला म्हणतात तो आणखीन आम्हाला दिसला. पण त्यातली एक तुझी लोरी आहे प्यारी सी रैना, खरंच खूप सुंदर झाली आहे. आणि त्या वेळेला काही घडलं होतं का? ते गाणं तयार होताना काही गोष्ट विशेष काही घडली का? विशेष असं काही नाही. ती चाल तयार होती भूषणची. भूषण माटेनी याचं संगीत दिलंय आणि त्यांनी 1-2 वेळा ती ऐकवली. मग आम्ही बसून राहुल, मी, भूषण असं सगळ्यांनी मिळून आम्ही त्याच्या तालमी म्हणजे माझ्याकडून त्यांनी करून घेतल्या. आणि गंमत अशी होती की ते गाणं सगळं तयार झालं आणि आम्ही असंच गप्पा मारत असताना ह्याचा एक सीन होता, तो संपल्यानंतर आम्ही सगळे बसलो होतो.
तर आमच्या दिग्दर्शकांनी असं सांगितलं सुहासनी की ह्याच्यामध्ये ना तो एक आईचा एक एलिमेंट जो आहे तो कुठेतरी मला म्हणजे तो हवा आहे. म्हणजे हमिंग जसं असतं ना, आई कुठल्याही बाळाला झोपवताना असं हम करते. सो मग ते आम्हाला ते भूषणला तो म्हणला की काय बरं करता येईल. तर असंच गप्पा मारत असताना हे गाणं मी गुणगुणत असताना मला मधली ती एक लाईन सुचली हमिंगची की, तर ते हमिंग आम्ही घेतलंय त्याच्यात. सो त्याच्यात थोडासा माझा पण वाटायचं मला वाटलं. इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. बरोबर. पण मला वाटतं आज आपण ती लोरी सुद्धा ऐकूया. प्यारी सी रहना, प्यारी सी रहना लाई प्यारी एक कहानी, आजा आजा गोद में तू सो जा बिटिया रानी, प्यारी सी रहना लाई प्यारी एक कहानी, आजा आजा गोद में तू सो जा बिटिया रानी, तारों का पलना है झिलमिल चांदनी बिछौना है, तारों का पलना है झिलमिल चांदनी बिछौना है, चांद का तकिया मुलायम बादल की पश्मीना है, ओढ़ उसको मूंद लेना मेरी गुड़िया रानी, आजा आजा गोद में तू सो जा बिटिया रानी. तारा रा 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 रा, तारा रा 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 वा वा. दीप्ती, इतकं सुंदर गातेस आणि मला वाटतं राहुल ही इतकं सुंदर गाते पण पहिल्यापासून नाही म्हणते का, लहानपणापासून वगैरे? ॲब्सल्युटली. म्हणजे मला आठवत आहे आम्ही भाई काकांच्याकडे खूप वेळा जायचो. म्हणजे आमचं अतिशय अहोभाग्य तेव्हा कळायचं नाही. मी खूप लहान होतो आणि आजोबांसारखेच होते आम्हाला भाई काका. बरोबर. म्हणजे मला आठवतं की मला दीप्तीला अशी काही मुलं घेऊन आम्हाला ते लहान मुलांचे चित्रपट दाखवायचे. स्वतः भाई काका, सुनीता काकू आणि मग जेवण, त्याच्यानंतर आईस्क्रीम, असं सगळं एक 5-6 तास एकत्र. चिटी चिटी बँग बँग आणि काय काय त्यांनी मेरी पॉपिन्स असे वेगवेगळे चित्रपट दाखवले होते. आणि दीप्ती त्यांच्यासमोर गाऊन दाखवायची, काही ती कविताही सुंदर करायची, तेव्हा गझला करायची आणि मी पण गाऊन दाखवायचो. तर ते म्हणायचे की दीप्तीकडे वसंताचं जसंच्या तसं आलंय सगळं, राहुलला मेहनत करायला लागते. ओ अच्छा. तर तेव्हा पण ती जशी नाठाळ होती तशीच आजही आहे आणि प्रत्येक नाटकामध्ये तिने त्रास दिलाय, फक्त गायचा. मला असं वाटतं की आम्ही पहिलं नाटक केलं होतं कट्यार काळजात घुसली, जे सुबोधनी डिरेक्ट केलं. बरोबर. त्याच्यामध्ये तिने जरीनाचं काम केलं. बरोबर. संशय कल्लोळमध्ये कृत्तिकेचं काम केलं. सौभद्रमध्ये पण, मानापमानमध्ये प्रोज होता, मी नव्हते पण हा त्या बहिणीचं काम केलं. पण सौभद्रमध्ये सुद्धा होती ती. आणि सौभद्रमध्ये तिने नटीचं काम केलं आणि रुक्मिणी. बरोबर. तर जेव्हा ती अभिनय करायला स्टेजवरती यायची, ती इतकी लीला करायची. म्हणजे मला आठवत आहे सुबोधला विचारलं होतं की नाटकामध्ये सगळ्यात तुला कोण आवडतं, तर मला सगळ्यात उत्तम काम दीप्ती करते. वा. कारण ती इतकी नॅचरल आहे, वावर तिचं इतका नॅचरल आहे, पण गायची वेळ आली की थोडंसं एक पाऊल मागे. जेव्हा मीही तिच्याशी बोलले गाण्यांबद्दल, तर नाही मी ते गाणं, म्हणजे गाण्याबद्दल तिचा एक नाही हा आधी सुरुवातीला असतो, पण ती इतकी उत्तम गाते. जसं दीप्ती आत्ता कट्यारचा विषय निघाला, तर कट्यारमधलं म्हणजे नाटकातलं असं तुझं पहिलं गाणं म्हणजे लागी करेजवा. तर मला असं वाटतं की लागी करेजवानी तर पूर्वीपासून इतिहास घडवलाय, आणि तुझ्या बाबतीतही मग या नाटकाचा तो अनुभव कसा होता, आणि लागी करेजवा तर ते गाणं हे इटसेल्फ इतकं मोठं वैभव आहे खऱ्या अर्थाने. तर त्याविषयी काय सांगशील? जेव्हा राहुलनी कट्यार काळजात घुसली करायचं असं ठरवलं,
तेव्हा म्हणजे असं मेन राहुल करणार हे ठरलं होतं, सुबोधनी ठरवलं होतं, आणि महेश काळे सदाशिव करणार हे फिक्स होतं. मग उमा आणि जरीनासाठी ऑडिशन्स घेतल्या गेल्या. त्याच्यामध्ये मग वेदश्री ओक उमाचं काम करत होती, आणि राहुलनी मला विचारलं होतं की तू करशील का. तेव्हा मी नाहीच, पहिले नाही म्हणून सांगितलं. गाणं आहे ना नाटकात, मग मी नाही करणार असं झालं. आणि खूप ऑडिशन्स घेतल्या, आणखीन तरी मनासारखं कुठलं कास्टिंग झालं नाही. एकदा असा सुबोध घरी आला होता आमच्या, आणि मी पण आले होते घरी माझ्या माहेरी, आणि गप्पा मारता मारता नेहा माझी वहिनी ती सुबोधला म्हणली, अरे दीप्ती करेल ना, असं म्हणाली. आणि सुबोध म्हणला की हो ॲक्च्युली आपण बघूया, तू करशील का. आणि मी आधी नाही वगैरे असं झालं. तो म्हणला नाही आपण करू. मी म्हणलं मी कधी ना स्टेजवर अभिनय नाही केलाय, पण मला अभिनय करायला खूप आवडतो. तो म्हणला गाणं तुला येतंय ना, तू एक गाऊन दाखव. मग मी त्याला आज जाने की जिद ना करो गाऊन दाखवलं. तो म्हणला तुझा चेहरा सेम मला हवाय त्या कॅरेक्टरसाठी तसा आहे, आणि इतपत गाऊ शकतेस, मग तू काय हरकत नाही करायला, अभिनय वगैरे सगळं मी करून घेईन. असं कट्यारचं झालं कास्टिंग माझं. आणि एस्पेशली जेव्हा ही ठुमरी गायची होती, मी खरंच राहुलला प्रचंड त्रास दिलाय. मी राहुलला म्हणलं, हे बघ मी काय क्लासिकल सिंगर नाहीये, मी काही ट्रेंड सिंगर नाहीये, मी कसं हे इतकं छान तुम्ही सगळे फुलवताय. तर त्याच्यानंतर मग सुबोध म्हणला, हे बघ सगळेच गातात ह्या नाटकात, त्याच्यामुळे तुझ्याकडनं अपेक्षित आहे की तू एक कडवं गा, आउटलाईन गा, आणि मग त्यांनी राहुलनी माझ्याकडनं ते बसवून घेतलं. आणि तसं ते पहिला प्रयोग तर एवढं टेन्शन आलं होतं, कारण समोर सगळे दिग्गज बसले होते. प्रभाकर पणशीकर होते, बाळासाहेब मंगेशकर होते, रघुनंदन पणशीकर, सगळे, शौनक दादा, सगळे होते. आणि मला ना खरोखर अभिनय करायचं टेन्शन नव्हतं आलं, पण जेव्हा माझं गाणं आलं ना, तेव्हा लिटरली वेदश्रीनी माझा हात दाबला की डोंट वरी, बिनधास्त असं. ते गाणं नीट झालं, आणि मग पुढचं नाटक मी ओके, आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. कारण लागी करेज आज आम्हाला तुझ्याकडनं मी जस्ट 2 ओळी तरी 2 ओळी ऐकायला आवडतील नक्कीच. सावरिया नैना हो गए चार हराम लागी करे जुआ कटार लागी करे जुआ कटार. हाँ सावरिया से नैना हो गए चार हराम लागी करे जुआ कटार लागी करे जुआ कटार. वा, कटार लागी करेजवा. गोष्टी गाण्यांच्या. या गाण्यांनी इतका मोठा इतिहास घडवलाय, मुळात या नाटकाने इतका मोठा इतिहास घडवलाय. राहुल, एक जबाबदारी असते आणि एक प्रेशर असतं वेगळ्या पद्धतीचं, की आजोबांनी करून ठेवलंय ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि तुला जेव्हा खासाहेबांची भूमिका करायचं आव्हान आलं, तेव्हा ते आव्हान तू कसं स्वीकारलं? मी ह्या नाटकाच्या आधी कधीच अभिनय केलेला नव्हता. म्हणजे लहानपणी मी कट्यारमध्ये छोटा सदाशिव करायचो. मला वाटतं 51 प्रयोग केले होते. 50 प्रयोग केले होते, आणि मला एका प्रयोगाचे 50 रुपये मिळायचे. ते सगळे पैसे जपून ठेवले होते भरतनाट्य मंदिराच्या प्रोडक्शनमध्ये. आणि तिकडे माझे दौरे झाले होते. विदर्भाचा एक दौरा झाला, आणि अजून एक मला वाटतं कोकणाचा झाला. आणि माझी आजी होती तेव्हा. तर ते दौरे झाल्यानंतर साधारण मी असीन 11-12 वर्षाचा. बरं. तर ते दौरे झाल्यानंतर मला घरी आल्यानंतर माझी भाषा बदलली होती. मला शिव्या, अरे बापरे, माहिती झाल्या होत्या. हे सगळं माझ्या आजीने ऐकलं. बरं. ती म्हणली, बापू याचं लग्न होऊ देत, त्याच्यानंतर नाटक करू दे. आणि लिटरली त्या दिवसाच माझं नाटक बंद केलं. कारण आमच्या घरी अजिबातच ते माझ्या आजीला पटलं नाही. आणि खरोखर
लग्नानंतरच मी हो, कट्यार केलं. लग्नानंतर. ओ आणि जेव्हा मी करायचं ठरवलं तेव्हा असं होतं की काहीतरी करूयात असे सगळे मित्र, आदित्य होता, निखिल होता, आणि अमेरिकेच्याच एका कोणत्या तरी कन्व्हेन्शनला आम्ही असे, ज्याला आपण स्वप्नरंजन म्हणतो, असं चाललं होतं की आपण कोणाला घ्यायचं मग डिरेक्शन करायला, अशी मोठी लिस्ट काढली होती कोणाला ॲक्टिंगला घ्यायचं. तुम्हाला माहिती मी खूप चांगला कास्टिंग करू शकतो, बरं. हां. खरंच सांगतो. महेश, मला असं वाटलं होतं की जेव्हा सदाशिव करायचं तेव्हा मी महेशला इतकं ओळखतही नव्हतो. बरं. हां, की माझ्यापेक्षा तो सिनियर होता कॉलेजमध्ये दुसऱ्या, आणि तो कायम पहिला यायचा, आणि त्याचं गाणं मग मी ऐकलं होतं. म्हटलं अभिषेकी बुवांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं गाणं ह्याच्याकडे आहे, हा सदाशिव करेल, कारण माझं गाणं वेगळं त्याचं वेगळं आहे. तर तो तेव्हा अमेरिकेत राहत होता, आणि मी त्याला विचारलं तू करशील का. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो लगेच हो म्हणाला. मग मी म्हणलं तू कसं येणार आहेस, तो म्हणलं मी हो ना. सगळं मॅनेज करेन, किती छान. इकडे यायचं, काय वा. करायचं सगळं. आणि त्याच्यातली जी अतिशय महत्त्वाची भूमिका आहे कविराजांची, त्याच्याकरता मी प्रशांतला विचारलं, हां. बरं. प्रशांत दामले, दामले. हां. आणि त्याचं बहुरूपी नावाचं नाटक येणार होतं, म्हणून तो हो. तेव्हा प्रशांताने सांगितले अरे, राहुल, अरे एकदम मी नाही. परफेक्ट झालं परफेक्ट असतं. कास्टिंग, एकदम कारण परफेक्ट. अतिशय उत्तम संगीत जाणणारा, संगीत कविराज. आवाज असलेला, हम्म. आणि त्याची काय म्हणतात त्याला, देहबोली. देहबोली, देहयष्टी पण तशी त्या कविराजासारखी. बरोबर. आणि तो नाही म्हणाला. हम्म. आणि अमेरिकेतच मैत्र नावाचा एक कार्यक्रम सुबोध करत होता, ज्याच्यामध्ये त्यांनी एक आपल्या डॉक्टर लागूनचा नटसम्राट मधला त्यांनी एक मोनोलॉग केला, आणि तो इतका सुंदर केला, मला इतका तो भावला. ते झाल्या मी त्याला जाऊन विचारलं की तू डिरेक्ट करशील का. अच्छा. आणि कविराज करशील. तर त्याला कट्यार काळजात घुसली. तो म्हणला अरे मला माहिती नाही नाटक, तू मला स्क्रिप्ट पाठव, मी ती वाचतो आणि त्याच्यानंतर मग तुला सांगतो. मग त्याचं 3 आठवड्यांनी आला की हो मी करतो. सो असं ते नाटक झालं. आणि मी एवढाच विचार केला होता की पब्लिक मेमरी शॉर्ट, असं नको वाटायला नंतर की बुवा आपण प्रयत्नच नाही केला. बरोबर. म्हणजे हेही मी आज सांगतो प्रेक्षकांना की मला पणशीकरांनी सदाशिवाच्या भूमिकेकरता विचारलं होतं. अच्छा, त्यावेळी आधी. बरं. हां. तेव्हा मी काकांना म्हणालो होतो मी नाटक बिटक तुम्ही विसरूनच जा, मी गायक आहे, मला गायला सांगा. तर ते आले होते पहिल्या प्रयोगाला. बरं. तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला. ते म्हणले राहुल आता मला 1000व्या प्रयोगाला बोलव, खूप चांगला बसवलंय नाटक. वा वा. सो मी ह्या एका याने काय म्हणत त्याला, माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपल्याला जे येतंय ते आपण प्रामाणिकपणे करावं. नाही जमलं सोंग तर लोक विसरून जातील. आणि पण तुलना झाली का रे? 100% झाली. ती तुलना होणं स्वाभाविक आहे. प्रश्नच नाही. आणि तशी झालीही. आणि ज्यांनी नाटक बघितलं होतं आजोबांचं, त्यांनी येऊन कौतुकही केलं. वा. की वसंतरावांचं मी पाहिलंय पण तुझं पण आम्हाला खूप आवडलं. आणि एक फक्त मला आठवण शेअर करतो मी कट्यारची. इकडेच मुंबईला यशवंत नाट्य मंदिरामध्ये प्रयोग झाला होता. खूप रंगला प्रयोग आणि खूप लोक यायची भेटायला. तर एक गृहस्थ आले होते, ओळखत नव्हतं अर्थात मी त्यांना. इतके ते भारावले होते. त्यांनी मला त्यांच्या पाकिटातनं एक चांदीचं नाणं काढून दिलं. ते म्हणले मी जेव्हा बोर्डात आलो होतो 10वीत, तेव्हा माझ्या आजोबांनी मला हे दिलं होतं. हे आज मला तुम्हाला द्यावं असं वाटतंय. मला असं वाटतं की आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस जी काय दाद किंवा ज्या अशा पद्धतीची की इतकं पर्सनल काहीतरी खूपच तुमच्या घरातला किंवा असं वाटावं अशी ती दाद होते आणि ती कट्यार करता मिळाली. आणि मला असं वाटतं की कट्यारने त्याही वेळी इतिहास घडवला, आजही इतिहास घडवला जेव्हा तुम्ही केलं. कारण ते नाटकच इतका मोठा त्याचा ग्राफ आहे. आज घेई छंद ऐकायला आवडेल. जरूर जरूर जरूर. घे छंद मकरंद, घे छंद, घे छंद मकरंद, प्रिया मिलिंद मकरंद
प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छांद धुंद घे छंद मकरंद ओगे छंद मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता मिटता कमलदल मिटता कमलदल मिटता ए मिटता आ आ मिटता कमलदल मिटता कमलदल होय बंदी होय बंदी होय बंदी भृंग होय बंदी भृंग होय बंदी होय बंदी भृंग परी सोडिना त्यास गुंजना तदंग गे 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 वाह, Thank you. अप्रतिम अप्रतिम. पण ही सगळीच गाणी चॅलेंजिंग होती. म्हणजे या अभिषेकी बुवांनी तर इतका वेगवेगळ्या विविध तऱ्हा खरं तर या संगीत नाटकात आणलेल्या होत्या. म्हणजे अगदी गोपाला मुहूर्तापासून गोरज मुहूर्तापर्यंत असं म्हणता येईल असं काळाचं सुद्धा एक वेगळं वर्णन. ते 3 फिरते रंगमंच आणि तो सगळा वैभवाचा काळ या नाटकाने उभा केला. पण तुला स्वतःला गाताना त्यातलं आव्हान असं काय वाटलं नेमकं, कशा पद्धतीने? मला आव्हान म्हणजे त्याच्यातली प्रत्येक गोष्टच इतकी कठीण होती की जिकडे ती ठुमरी येते हां ती जागा इतकी कमाल, म्हणजे उभे असतात, बसलेले असतात, ह्या सगळ्या मुवमेंट्स पण आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. सो ठुमरीला मला चॅलेंज व्हायचा, कारण जरीना गाते ती वेगळी असते थोडीशी, आणि मग खासाहेब म्हणून ती वेगळ्या पद्धतीने यायला पाहिजे. बरं ती इतक्या वेळेला मी ऐकलेली आजोबांची वेगवेगळी, आणि कोणचीही गोष्ट त्यांनी गायलेली त्याच्यामध्ये तोंड घालणं अतिशय कठीण आहे, आणि मला ते घालावं लागत होतं, आणि मला माहिती होतं की मला तसं जमणार नाही आहे. तरीही त्यामुळे मला तो एक ज्याला आपण म्हणूयात की माझ्याशीच एक काय संघर्ष होता की हे मी त्याच्यातनं बाहेर कसा पडू, त्याच्यातनं बाहेर पडताच येत नाही मला. आणि त्यामुळे मग नंतर मी ठरवलं जे होईल ते होईल, ज्याला आपण उधळून देणं म्हणतो. मी प्रत्येक प्रयोगाला असंच करायचो की जे मला आत्ता सुचतंय ते मी तिकडे म्हणून टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही काही प्रयोग अतिशय लक्षात राहतील असे झाले. लय पण इतकी वाढायची, ते त्या सगळ्या हिट मध्ये होऊन जायची. लय वाढणं आणि त्यात गाणं घे छंद सारखं गाणं, ती लय वाढायचीच. किंवा त्याच्यात सुरतपिया असेल किंवा इव्हन या भवनातील गीत पुराणे जे मैफिलीत गायला जातं ते वेगळं आहे, आणि जे नाटकामध्ये येतं ते अतिशय त्या अवस्थेमध्ये येतं की मला स्वतःला सिद्ध करायचं की नाही की मीच आता इकडचा राजगायक आहे. म्हणजे माझी गायकी इतकी तुल्यबल आहे, त्यामुळे मला हे राजगायक पद मिळालेलं आहे. मी त्याच्यामध्ये काही वेडवाकडे केलंय म्हणून मिळालं. तो जो एक संघर्ष त्या खासाहेबांचा आहे ना, ते प्रूव्ह करण्यामध्ये त्यांना ते एकदम त्या अग्रेसिव्हली ते येतं. अदरवाईज खऱ्या अर्थाने भूमिकेत शिरणं म्हणतात ते कुठेतरी ते, आणि ते प्रत्येक खेपेला मला जमन. मग नंतर मला कधी कधी बाहेर पडायला त्रास व्हायचा थोडासा. शेवटच्या अंकामध्ये पाय तुटलेला असतो, पायाला लागलेला असतं, मला नंतर थोडंसं खरंच दुखतंय की काय असं वाटायला लागलं. सो इतका मी त्याच्यात शिरायचो. पण ही सगळी नाटकं केली, मला असं वाटतं की सगळ्यात जर मला
सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल एखाद्या भूमिकेचं तर ते खासाहेबांचं. वा. गोष्टी गाण्यांच्या. सो ती खासाहेबांचा एक वेगळंच त्यांचं कसं होतं ना की ते लहानपण त्यांचं सगळं लाहोरमध्ये गेलं, तिकडे शिक्षण झालं, ते उत्तम उर्दू लिहायचे, बोलायचे. म्हणजे न गाता नुसतं ज्याला आपण मुशायरा म्हणतो, एखादा जो शायर आहे त्यांनी एखाद्या भावनेची जी एखादी गझल लिहिली असेल किंवा शेर म्हणला असेल, त्याच भावनेचे कोणचे किती लोकांनी कसं कसं मांडलेलं आहे हे पण ते त्यांना गाणं लागायचं नाही, लिहिलंया बोलायचे. तर त्यामुळे त्यांना ती भूमिका करणं अतिशय नैसर्गिक होतं. बरोबर. म्हणजे असे पण आजोबांचे किस्से मी ऐकलेत की सोलापूरला कोणता तरी प्रयोग झाला आणि ते असेच बसले होते, बाहेर प्रयोग होता आणि झाडाच्या ह्याच्यापाशी बसले होते आणि एक मुसलमान व्यक्ती आली, त्यांचा चाहता आला आणि तो हे मान्यच करायला तयार नाही की तुम्ही हिंदू आहात. अरे बरं. की अशी पण त्यांना, कारण इतकं सगळं त्यांना माहिती होतं. त्या म्हणजे काय व्हायचं, मला हे पण किस्से माहिती आहे जिकडे हिराबाई म्हणजे माझ्या आजोबांची दुसरी आई असल्यासारखीच होती, चंपूताई म्हणायचे. बरोबर. प्रत्येक म्हणजे रोज त्यांचं ऑफिस झालं की संध्याकाळी 4ला ते जायचे त्यांच्याकडे, ते पहाटे यायचे रोज. बरोबर. तर एकदा चंपूताई आल्या होत्या प्रयोग बघायला आणि त्या ढसाढसा रडायला लागल्या. दुसरा अंक संपला आणि त्या आल्या आतमध्ये. ते तर वसंतराव म्हणले, मी चंपूताई तुम्हाला पाहिलं आणि मला वहीद खासाबाईंची आठवण आली, म्हणजे त्यांचे काका ज्यांच्याकडे त्या गाणं शिकल्या. आणि ते पूर्ण वेळ वहीद खासाबाईंसारखे वावरत होते, त्यांच्या सारखे गात होते. ते फक्त त्याच बाईला कळलं आणि त्या ढसाढसा रडत होत्या की तू कसं करतोस हे सगळं. सो खऱ्या अर्थाने ते खासाहेब असे अनेक किस्से आहेत आजोबांचे. खरंच आहे. आणि वसंतरावांचे किस्से इतक्या वेळा आम्ही पण ऐकलेत, कारण आम्ही पाहिलं नाहीये त्यांना, तर ते किस्से ऐकणं म्हणजे एक वेगळा विषय आहे. पण त्यांची म्हणजे जी ठुमरीवरनं आत्ता तू म्हणालास, तर बिंदिया ले गई जी त्यांची ठुमरी आहे ती तू पुलंना ऐकवलीस आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आला. किस्सा असा झाला की तेव्हा भाई काका होते, हयात होते आणि त्यांच्या नावाने पुलोत्सव झाला होता. बरोबर. पुण्यामध्ये. आणि भाई काकांचे सगळ्यात लाडके गवई 3 म्हणजे माझे आजोबा, कुमारजी आणि मल्लिकार्जुन मनसूर. बरोबर. त्यांची पुढची पिढी तर राजशेखरजी गायले होते, मनसुरांचे चिरंजीव, कलापिनीताई गायली होती, कुमारजींची कन्या, आणि वसंतरावांचा नातू म्हणून मी गायलो. आणि त्यांना तेव्हा बरं नव्हतं, पार्किन्सन होता. तर 7 नोव्हेंबरला मी गायलो, मला आठवतं मी छायानट गायलो होतो, त्यानंतर बिंदिया ले गई गायलो आणि मग एखादं नाट्यगीत गायलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस 8 नोव्हेंबरला म्हणून आम्ही सगळे गेलो होतो. ते व्हीलचेअरमध्ये होते आणि सुनीता काकूनी मला सांगितलं, अरे भाईला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, तर तू त्याच्या जवळ जा, त्याचं बोलणं ऐकू. तर मी त्यांच्या जवळ गेलो तर मला पहिला त्यांनी प्रश्न विचारला की रोड का झालायस तू एवढा. अच्छा. तर तेव्हा मी CA करत होतो, फाउंडेशनची परीक्षा होती का काय, म्हणजे पास झालो होतो मी फाउंडेशन, आणि मी इंटरच्या ह्याच्यासाठी अभ्यास करत होतो. तर मी म्हणलं काका असं सकाळी क्लास असतो आणि मी पण काय तसंच उत्तरं देत होतो, मग ऑफिस असतं, मग खूप अभ्यास असतो, त्यामुळे तुला काय करायचं CA करून म्हणलं. अच्छा. म्हणलं मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे. तर ते हसले, ते म्हणले राहुल तू आपल्या स्टेशनपासून घरी येतोस, तुला CA ICWA डॉक्टर इंजिनियर वकील तुला किती पाट्या दिसतात रे. म्हटलं चिक्कार पाट्या दिसतात. तुला गव्याची पाटी दिसते का. मी म्हणलं काय काका चेष्टा करताय, अशी कुठे पाटी असते. ते म्हणले तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची, हे करायला बाकी दुनिया बसले, तुझं काम फक्त त्या 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं एवढंच आहे. जे काय करतोय CA वगैरे सोड आणि फक्त गाणं कर. आणि नंतर मला म्हणले की तू काल काय गायलास, मला थोडंसं काहीतरी ऐकव, मी नाही येऊ शकलो. तर मी म्हणलं मी बिंदिया ले गई गाय, तो बिंदिया ले ते मला गाऊन दाखवतो. त्यांच्या कानात मी बिंदिया ले गई हमारी रे मछलिया,
त्यांना इतकी आजोबांची आठवण आली, बाप हुंदके देऊन रडायला लागले ते. आणि मला थांबवलं, माझ्या तोंडावर हात ठेवला. ते म्हणले गाऊ नकोस. आई ग. आणि मला इतकं असं ते भरून आलं, सगळेजण असे हे झाले ते. त्यांना ते शब्द पण फुटले नाहीत आणि बराच वेळ ते रडत बसले ते, कारण त्यांना अर्थात आजोबांची आठवण आली. सो हा तो किस्सा होता. आणि तिथून मग तुझं गाणं मग खऱ्या मी अर्थाने आजीला आणि आईला विचारलं मी काय करू, गाणं करू की CA करू. ते म्हणले आता आजोबांची इच्छा होती की तू गावस, आणि आता भाई काकांनी सांगितलंय तर मग गा. आणि त्या दिवशी मी CA सोडलं. वा वा. आणि मला वाटतं अनेक प्रकार जे संगीतातले झाले त्यातलं म्हणजे ठुमरी, दादरा ह्या सगळ्या गोष्टींच्या जवळ जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गझल, आणि ती तुमच्या दोघांच्याही बाबतीत खूप जवळची आहे. मला वाटतं तू दीप्ती उर्दू म्हणजे तुला आवडतं प्रचंड. हां, पण तूही गझला गातेस बेगम अख्तरांसारख्या. आणि बेगम अख्तर वसंतरावांना गुरुजी म्हणायचे नाही का? हो, म्हणजे जो त्या चित्रपटामध्ये एक प्रसंग दाखवला आम्ही, त्यांचे इतके घनिष्ठ संबंध होते की त्यांना जेव्हा असं कळलं की यांची बदली नेफाला होते, तर त्यांनी खोटी तार करून त्यांना बोलून घेतलं लखनौला. बरोबर. आणि त्यांच्या घरी ठेवलं आणि ते मागे लागले त्यांच्या की तुला असं का वाटतं, जर तुझ्या जागा घेऊन जर आम्ही मैफिलीत दाद घेतो तर तुला स्वतःमध्ये असं न्यून का वाटतं की मी मैफिली काय म्हणतात त्याला, मी पूर्णपणे गवई होऊ शकत नाही आणि मी प्रोफेशनली करू शकत नाही. तर ते म्हणले असं नाही आहे, माझ्या मागे एवढा सगळा काय म्हणतात त्याला 4-4, 5-5 लोक आहेत कुटुंबातली. बरोबर. त्या म्हणलं तुला जर असं वाटत असेल तर मी तुला 20 कार्यक्रमांची चेन बुक करून देते, पण तू नोकरी सोड. अशी माणसं मिळणार आहेत का रे आता? असं प्रेम, निखळ प्रेम असणारे लोक आता म्हणजे असतील ते आपल्याला माहिती नाही असं म्हणूया. पण त्यामुळे बेगम अख्तरांचा पगडा खूप होता आजोबांच्या गझल गायकीवर. आणि अतिशय उत्तम, म्हणजे आजोबांचा जो एक आपण खेळकर स्वभाव म्हणूया किंवा गाण्यामधलं जे ॲग्रेशन होतं ते सगळं त्यांच्या गझलमध्ये होतं. जरी बेगम अख्तरांच्या गझला ते किंवा त्या पद्धतीच्या गझला गात असतील की आता फॉर एक्झाम्पल एक डी दे बघू, दिल लगाने की किसी से दिल लगाने की किसी से वो सजा पाई के बस ऐसी ऐसी इश्क में इस दिल पे बल आई के बस दिल लगाने की. ह्या बेगमबाईने गायलेली आहे, मला माहिती नाही याची रेकॉर्ड आहे का नाही. पण आजोबा क्या खबर काबा था या बुतखाना था या कुए दोस्त, क्या खबर क्या खबर क्या खबर काबा था या बुतखाना था या कुए दोस्त, चलते चलते दफतन चलते चलते दफतन मुझको निदा आई के बस. हे आजोबा बस दिल लगाने की. क्या बात की हे काटा आजोबांचा मला आठवलं म्हणून येतो की ही गोष्ट त्यांच्या गळ्यात नव्हती बेगम अख्तरांच्या, पण ते इतके अस्सल, ज्याला आपण पतियाळा शिकले होते असद अली खान साहेबांकडे, त्यांचं येणं जाणं इतकं होतं बरकत अली खान किंवा बडे गुलाम अली खान साहेबांकडे, तेव्हा ते लाहोरलाच राहायचे.
ते इतकं ऐकलेलं होतं आणि इतकं ते आत भिनलेलं होतं की अशा पद्धतीने ते बाहेर यायचं. आणि गझल ते इतकं सुंदर गाऊ अतिशय शकतात उत्तम हे गायचे. फार कमी लोकांना कळलं नाही, कदाचित. कारण म्हणजे त्यांचं ते बाहेरच आलं नाट्यसंगीत नाही. हां राईट. गोष्टी गाण्याच्या. राहुल तुझ्याकडे ती गझल झिरपली आहे असं ना. म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी इवन तू स्वतः सुद्धा गझल केली आहेस. काय झालं ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या हां. कुणालाच काम नव्हतं आणि माझे एक मित्र आहेत विनय अवस्थी म्हणून, हां ते मला रोज एक गझल पाठवायचे अच्छा आणि मी त्यांना रोज एक गझल कंपोज करून पाठवायचो. तर असे 50 दिवस आम्ही वा वा. ज्याला सिलसिला म्हणूयात हा झाला आणि 50 कॉम्पोजिशन झाले माझ्याकडे, किती छान. ज्याच्यातल्या 8 कॉम्पोजिशन्स मी रेकॉर्ड. अशाच माझ्याकरता म्हणून रेकॉर्ड केल्या, ज्या कमलेश भडकमकरनी अतिशय सुंदर अरेंज केल्या होत्या. आणि त्यामुळे ते आता कधी बाहेर येतील माहिती नाही मला, पण येतील लवकरच असं आपण आपण म्हणूया. असं म्हणूयात. तर खूप सुंदर झालेल्या चाली आहेत त्या, कधी कधी मी मैफिलीत गातोय. सो त्याच्यातली म्हणू एक कडवं एक. म्हणतो. चल. सितारों से उलझता जा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ, शब-ए फुरकत बहुत घबरा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ. मोहब्बत अब मोहब्बत हो चली है, मोहब्बत अब मोहब्बत हो चली है, मोहब्बत अब मोहब्बत हो चली है, तुझे कुछ भूलता सा जा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ, शब-ए फुरकत बहुत घबरा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ, सितारों से उलझता जा रहा हूँ. आहाहा. वा Thank you. अप्रतिम. खरं तर उर्दू त्याचा उच्चार आणि ते उच्चार पेळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण दीप्ती तू सुद्धा उर्दूचा अभ्यास केलायस, तू गझल म्हणतेस. तुला स्वतःला हा अभ्यास करताना काही वेगळं प्रयत्न करावे लागले की तू म्हणत आलीस, कसं झालं? मला जेव्हा मी राहुलकडनंच गझला आजोबांच्या काही ऐकल्या, बेगम अख्तरांच्या तो गात होता, तेव्हा मला बेसिकली काव्य प्रचंड अट्रॅक्ट करतं आणि
त्या गझलांचा अर्थ इतका सुंदर होता आणि ज्या एक्सप्रेशननी राहुल गायचा त्याच्यामुळे मी जास्त आकर्षित झाले त्या प्रकाराकडे गायनाच्या. आणि डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्ण्यांकडे आम्ही जायचो. तेव्हा आम्ही गझलची वाटचाल असा एक कार्यक्रम करायचो ज्याच्यामध्ये राहुल, मी आणि अजून एक आमची मैत्रीण गायची. तेव्हा राहुल बेगम अख्तरांच्या सगळ्या गायचा गाणी. मला काकांनी फरीदा खानमच्या काही गझला दिल्या होत्या, आशाबाईंच्या काही गझला मी गायचो. आणि फरीदा खानमजींच्या काही काही ज्या गझला होत्या त्याचे अर्थ मला कळायचे नाहीत. आणि पण मी तशा जशी चाल आहे तशी गात होते. तर काकांनी मग मला सांगितलं की आता ह्याच्यात एक्सप्रेशन कसं येईल जेव्हा तुला ह्याचा अर्थ कळेल. आणि ते ज्या प्रकाराने गझल सुंदर मांडायचे ना, म्हणजे समजावून सांगायचे, केहनजी करायचे, ते इतकं सुंदर असायचं ना की मला त्या भाषेची गोडी खूप वाढत गेली माझी. आणि तसं प्रेम माझं उर्दूवरती जडलं. आणि आता पण म्हणजे राहुलचं फार सुंदर प्रोनाऊन्सिएशन्स आहेत. तर मला असं वाटतं की आता मला अजून त्याच्यामध्ये डीप शिकायचं आहे. मला बोलता आलं पाहिजे फ्लुएंटली असं मला वाटतं. बरोबर. गाते मी गझला मला माझ्या पुरत्या, म्हणजे पब्लिकली वगैरे नाही, पण मला ते करेक्ट काय म्हणतात तलफ्फुज पाहिजे त्याचं म्हणून. वा. सो इट्स अ ब्युटिफुल लँग्वेज. पण पहिली गझल कोणती गायलीस, काही आठवत आहे? फर्स्ट गझल जी मी गायले कॉम्पिटिशन करता दॅट वॉज आज जाने की जिद ना करू. आणि काकांच्या कार्यक्रमात सुद्धा मी सलोना सा सजन है आणि हे जास्त म्हणजे लोकांना आवडायचं मी गायलेलं जेव्हा मी प्रॉपरली गात होते थोडंफार. आता तर नाही जास्त, पण सो या ती माझी फेवरेट. पुन्हा एकदा नाही असं आलेलं आहे, पण आम्ही हो कडे वळणार आहोत त्यामुळे मी दोन आम्हाला नक्की गझल ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू आणखीन ऐकावं असं वाटतंय आम्हाला. तर खरंच म्हणजे इतकं सुंदर, म्हणजे त्याचा जो स्वर लागणं म्हणतात आणि तो स्वर आमच्यापर्यंत पोहोचणं म्हणतात ते दीप्ती खरंच सुंदर झालंय. पण या गझल, उर्दू भाषा, त्याचा सगळा प्रभाव हा खरंच एक वेगळा विषय, अभ्यासाचा विषय. ॲब्सोल्युटली. पण राहुल, तुझ्या बाबतीत जेव्हा गाणं खऱ्या अर्थाने सुरू झालं तेव्हा कुमारांचा खूप प्रभाव तुझ्यावर होता. कुमार गंधर्वांना मी स्वतः असं समोरून ऐकलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी कुमारांना ऐकलंय ते कुमारांच्या प्रभावात आहेतच. तुझ्या बाबतीत हे नेमकं कसं घडलं? मला सुरुवातीला गाणं आवडायचं नाही. मी पहिली 6 वर्ष जे पिंपळखरे बुवांकडे शिकलो तेव्हा मला अजिबात गाणं आवडायचं नाही. आणि हे आपल्या मुलावर आपण किती सक्ती करतोय, त्याला आपण किती फोर्स करतोय जाण्याकरता, हे माझ्या आई वडिलांच्या कुठेतरी लक्षात आलं म्हणून त्यांनी माझा क्लास बंद केला. बरं. अच्छा. आणि त्यानंतर 1992 साली 12 जानेवारी मला अजून आठवत आहे, सकाळी सकाळी न्यूज फ्लॅश झाला आणि आम्हाला आधीपासून सकाळी उठण्याची सवय. तर माझे वडील, मला असं वाटतं की चहा करत होते, सकाळचा चहा माझे वडील करतात. अरे वा. तर तेव्हा मी नॅशनल न्यूजवरती बघितलं की कुमारजींचं निधन झालंय 12 जानेवारी.
हां. आणि मी आमच्याकडे सगळे कुमार भक्त, माझे वडील, माझे आजोबा पण. म्हणजे आमच्या घरामध्ये कुमारजी आल्यानंतर त्यांना आत येऊन द्यायचे नाहीत. माझे आजोबा त्यांच्या पायावरती लोटांगण घालायचे. ओ हो हो. आणि एकीकडे मित्र पण इतके होते की एखादी गोष्ट नाही आवडली तर तीही तोंडावरती सांगायचे. पण इतकं आमच्या घरामध्ये बघितलेलं होतं सगळ्यांनी. माझे वडील गेले तिकडे देवासला आणि येताना ते 2 कुमार काकांच्या कॅसेट्स घेऊन आले आणि नुकता आमच्याकडे नवीन एक रेकॉर्ड प्लेअर आणला होता आणि सगळे बाहेर गेलेले असताना कसा आवाज येतोय म्हणून मी ती कॅसेट लावली. अच्छा. आणि मला आठवतंय ती सगळी कुमार काकांची निर्गुणी भजनं होती. आ. आणि सुनता है गुरु ज्ञानी, निर्भय निर्गुण, अवधूता, कुदरत की गत न्यारी, झिनी झिनी, सगळी मी इतका वेडा झालो ते ऐकून. आणि निर्गुणी भजन लिटरली ते माझं वय असेल 11 वगैरे आणि 12 असेल. मी इतका वेडा झालो ते ऐकून की मला 2 आठवडे दुसरं काही सुचलंच नाही. मी ती सगळी भजनात 10-10, 15-15 वेळा ऐकून ती लिहिली आणि ती सगळी पाठ केली मी साधारण 1-2 आठवड्यात. अख्खी कॅसेट पाठ केली मी. आणि मग मला कुमार काकांसारखाच सूर लावायचा होता, त्यांच्यासारखंच गायचं होतं माझं. मग त्याच्यानंतर उषाताईंकडे माझं शिक्षण सुरू झालं आणि तो काळ असा होता अनेक वर्ष की माझं गाणं सुरू व्हायचं कुमारांनी आणि संपायचं कुमारांकडे. मग माझ्या त्या एका ज्याला आपण म्युझिकल लँडस्केपमध्ये दुसरा कोणत्याही गवयाला एंट्री नव्हती. माझ्या आजोबांनाही नाही. मग दुसरे तुम्ही बाजूलाच ठेवा. पण इतका मी भारावलेलो होतो त्या सुराने. आणि अजूनही खूप म्हणजे तशीच अवस्था आहे माझी की ज्यांना तू म्हणालीस तसं कुमार काकांचं गाणं ज्यांना कळतं त्यांना अंतर्बाह्य कळतं. ज्यांना कळत नाही ते फक्त काहीतरी समर्थन करतात की असं गातात तसं गातात. त्यांना रटप कळलेलं नसतं. कारण माझे आजोबा म्हणायचे तसं ज्यांना गाणं कळतं त्यांना कळू शकतं की कुमार हे गवयांचे गवई होते. म्हणजे जसं आपण शंकराला म्हणतो ना की देवांचा देव आहे, तसं आजोबा म्हणायचे आमचा गवई आहे तो. की आम्हाला काहीतरी प्रत्येक वेळेला ह्याच्या गाण्यातनं मिळतं. तर तसं त्याची एकदा गोडी लागल्यानंतर मग जसं वय वाढायला लागलं तसं असं कळायला लागली अजूनही पण काही वेगळ्या पद्धतीने बघितलेलं आहे सुरांकडे, रागांकडे, बंदिशींकडे. तर त्याचा पण विचार करायला पाहिजे आणि तेही चांगलंच आहे. बरोबर. सो मग मी आजोबांच्याकडे वळालो असेल किंवा इतर गवई असतील जे मला आवडायला लागले, भीमसेन काका वगैरे. पण ते कुमार जे काय आतमध्ये बसलेले आहेत ते आहेत. आणि आजही कोणताही विचार करताना सुरांचा विचार असेल, एखाद्या रागामध्ये फ्रेझिंग असेल, वेगवेगळ्या फ्रेजेस असतील, त्याला उलगडणं असेल तर ते करताना माझ्या डोक्यामध्ये त्या पद्धतीनेच मी ते उलगडतो. म्हणजे कुमारांची नक्कल नाही करत मी. आता होत नाही. आणि जसं तुम्हाला कळतं ना की बुवा तुमची कक्षा काय आहे, तुम्हाला काय काय जमतंय, काय काय झेपतंय, आणि मग तुम्ही तुमची कक्षा ठरवता की ह्या कक्षेमध्ये येणारे कुमारजी असतील, ह्या कक्षेमध्ये येणारे वसंतराव, भीमसेनजी, किशोरीताई, लताबाई सगळे जे असतील ते माझे होऊन जातात. बरोबर. ते राहत नाहीत. ते त्या सगळ्या सकट ते माझे होऊन जातात आणि मग ते माझं गाणं होतं. बरोबर. आणि त्यामुळे आता जे माझ्या कक्षेमध्ये येणारे सगळे असतील ना त्यांचे मी अतिशय मनापासून ते एक्सप्लोर करतो. पण ते माझ्या पद्धतीने होतं. कारण आता ते सुरांच्याकडे बघणं असेल ते एक दृष्टिकोन, हा ती दृष्टी मिळाल्यानंतर तुम्ही ती तुमच्या दृष्टीने मांडू शकता. बरोबर बरोबर. सो कुमारजींचं निर्गुणी भजन म्हणू नकोस. मला असं वाटतं की इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या माणसाचं की हा एक फोक फॉर्म क्लासिकलच्या स्टेजवरती आला. आणि त्यांच्या इतका तो मला असं वाटत नाही त्यांच्या इतकं कोणी नंतर ते एक्सप्लोर केलं असेल किंवा इतक्या अधिकारवाणीने वीणाताई गायच्या. अर्थात मी त्यांचं हिरण ऐकूनच मी बसवलं आणि नंतर कुमारांचं वीणाताईंचं निर्गुणी ऐकल्यानंतर पुन्हा तसंच आहे की कुमारांचं सरते शेवटी तोच वीणाताईंकडे आलाय ते कुमारांकडनं. स्त्रोत तोच आहे. बरोबर. त्यामुळे कुमारजींचं त्या सुरांकडे बघणं असेल, त्या ते शब्द आणि सूर म्हणजे कबीर असेल तर ते वैराग्य त्या सुरातनं व्यक्त होतं आणि त्यांनी तसेच राग निवडले मुद्दामून. म्हणजे त्यांचं सूरदास पण आहे, त्यांचे मीराबाईंचे पण आहे, तुलसीदास पण आहे.
तुम्ही जर ते नीट ऐकलं तर ते वेगळं आहे. बरोबर. आणि कबीरांचं आणि गोरक्षनाथांचं जे नाथपंथी होते निर्गुणी म्हणू आपण, बरोबर. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तो तसा खरंय, होता असं खरंय. मला म्हणजे वाटतं. मला असं वाटतं की सुरुवातीच्या तुझ्या टप्प्यावर कुमारांच्या गाण्यांनी तुला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं आणि त्याच्यामुळे पुढे तुझं गाणं समृद्ध अधिक होत गेलं. तर मला असं वाटतं की आत्ता या वर्षी कुमारांची जन्मशताब्दी वर्ष नुकतंच आत्ता झालेलं आहे. तर आजचा हा भाग किंवा आजच्या मैफिलीची सांगता करताना कुमारजींच्या एखाद्या निर्गुणी भजनाने, जरूर. पण त्यापूर्वी नक्कीच आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की राहुल आणि दीप्तीशी आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत. गोष्टी गाण्यांच्या या माध्यमातनं अनेक गाणी जशी आपण उलगडतोय आणि गाण्यांच्या मागच्या गोष्टी आपण जशा उलगडतोय तशा आणखीन काही गोष्टी आहेत. उद्याच्या भागात पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तुर्तास निर्गुणी भजनाने आजच्या या मैफिलीची सांगता करूया. जरूर. उड़ जाएगा, उड़ जाएगा, उड़ जाएगा, उड़ जाएगा हंस अकेला, हंस अकेला उड़ जाएगा जैसे पात गिरे तरुवर के, जैसे पात गिरे तरुवर के मिलना बहुत दुहेला, मिलना बहुत दुहेला ना जानू किधर गिरेगा, ना जानू किधर गिरेगा लग्या पवन कारेला उड़ जाएगा, उड़ जाएगा आ, आ, दास कबीर हर के गुण गावे, गावे दास कबीर, दास कबीर, दास कबीर हो दास कबीर हर के गुण गावे वाहर को पार न पावे गुरु की करनी गुरु जाएगा, गुरु की करनी गुरु जाएगा चेले की करली चेला उड़ जाएगा, उड़ जाएगा हंस अकेला, हंस अकेला जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला उड़ जाएगा। Ding, da, 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 ding, da, 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 da,